हाय, चला तर आज तुमच्यासोबत आहे ना पनीरची रेसिपी शेअर करते. पनीरची नाही, पनीरची खीर, सॉरी हां. पनीरची खीरची रेसिपी शेअर करणार आहे. त्याआधी ना सांगते, आजचा दिवस आहे ना खतरनाक बिझी होता. हा खतरनाक शब्द आहे ना खूपच जणांनी नोटीस केला असेल. काय करू, मला सवय पडलेली आहे. खूप बिझी होता आजचा दिवस. एक झाली की दुसरी कामं. असं वाटलं मला की आज एक दोन कामं आहे ना माझे जे करायचे आहेत ते राहून गेलेले ते करून घेते, पण नाही, त्यासोबत बरेचसे कामं एक्स्ट्रा होऊन गेले. ते काय तर सांगतेच तुम्हाला. आता हे डबे जे आहेत ना, बरेच दिवस झाले ह्याला घासलेलं नाहीये आणि धूळ पण बसलेली होती. म्हटलं चला हे पेपर चेंज करून आहे ना पुसून घेऊया. ते काम झालं. त्यानंतर खीर करायला घेतली. आता चला खीरची रेसिपी सांगते तुम्हाला. कढईमध्ये तूप टाकलं 2 चमचा, त्यामध्ये टाकले ड्रायफ्रुट्स कट केलेले. ते 2 मिनिटं परतवून घेतल्यानंतर ते काढून त्यातच दूध टाकलेलं आहे अर्धा लिटर आणि त्यामध्ये टाकले काही केसर. इथे मी मिल्क पावडर टाकलेलं आहे आणि मिल्क पावडर नसलं तर कंडेन्स मिल्क असलं ते पण टाकू शकता तुम्ही, ते माझ्याकडे नव्हतं. इथे मी चवीनुसार साखर टाकली. आम्ही साखर कमीच यूज करतो. आणि पनीर जे असतं ना, आपण दुधापासून जे घरी बनवतो ते पण टाकलं तर चालतं. हे मार्केटमधलं टाकलंय मी पनीर, त्याचं बारीक करून टाकलेलं. नंतर जे तळलेले ड्रायफ्रुट्स होते तुपामध्ये ते टाकायचे आणि त्याला छान आटू द्यायचं आहे. तसं तर पनीर टाकण्याआधीच मी बरंचसं आहे ना आटवून घेतलेली होती खीर, पण आता आणखी त्याला 5-10 मिनटं होऊ देते आणि नंतर मग छान झालेली आहे खीर. आता इकडं मी एकीकडे पुलाव केला आहे आणि पुलाव होईपर्यंत आहे ना मी इथं शेंगा भाजून घेते. मला जेवण बनवायला खूपच जास्त उशीर झाला हे डबे साफसफाई करण्यामध्ये आणि रोजच्या कामांमध्ये. आणि इथं बघा खीर किती छान झालेली आहे. आता जेवण झालंय ना आमचं, त्यासाठी परत एकदा मी इथं गरम केलेली खीर. आता मस्त गरमागरम खीर एन्जॉय करू आम्ही. आणि असं दुपारच्या वेळेला निवांत असं काम नाही, सगळे काम असे आवरून निवांत काहीतरी छान आपल्या आवडीचं खाण्यासाठी ना मजाच काहीतरी वेगळी असते. आणि मला ही खीर आवडते, पण मला फक्त गव्हाची खीर आवडत नाही, बिलकुल पण खात नाही मी ती. बाकी सगळी खीर मला, शेवयाची खीर असो, रवाची खीर असो, बऱ्याचशा खीर असतात ते मला आवडतात. आता उद्या भोगी आहे तर मग मी त्याचीच तयारी करते. इथं मी शेंगाच्या पोळ्यासाठी जे सारण लागतं ना शेंगा आणि गुळचं, तर ते बनवतीये. तर जेवण आधीच आहे ना मी सगळे शेंगदाणे खरपूस छान असे भाजले होते, लाल कलरीपर्यंत खूप छान भाजले जातात एकदम बारीक गॅसवर. आणि त्याचंच इथं सारण तयार करून घेतलं, सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं. फक्त त्यात आता तीळ मिक्स करायचे राहिले ते करते. आणि आता संध्याकाळच्या वेळेला फक्त 2 किलो बाजरी दळण आणायची मला, ती पे सणासाठी. चला व्लॉग इथं सेंड करते. बाय.